नमस्कार. नाव प्रदीप शिंदे. आज आपण जुन्नर तालुक्यामधील येडगाव या परिसरात आपण आलेलो आहोत. तर शेतकऱ्याने टोमॅटो पिकासाठी आपलं सॉईल मास्टर हे ॲप्लिकेशन एक 10 दिवसापूर्वी दिलं होतं. तर त्यांचे आज रिझल्ट त्यांना काय वाटतं हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता? माझं नाव संदेश नेटकर, येडगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सर आपण सॉईल मास्टर आपल्या कंपनी सॉईल मास्टर हा प्रोडक्ट टोमॅटो पिकासाठी वापरला होता. हो. तर त्यांचे तुम्हाला रिझल्ट काय जाणवले? आता मी 8 दिवसापूर्वी वापरला, 8 दिवस झाले त्यावेळेस. हां तर त्यावेळी जरा थोडासा आकसा वगैरे होता, हां झाडांची ग्रोथ कमी होती. तर ते वापरल्यानंतर आता पानांची तुम्हाला हे वाटतं विगर वगैरे वाढलेली आहे, शेंडा चांगल्या पद्धतीत चाललेला आहे आणि काळं केल्याने सेटिंग वाढलेली आहे. सेटिंग वाढली आणि फुलं वगैरे? फुलं भरपूर आहे. आता झाडाला तुम्ही बघू शकता, फुलं भरपूर आहे. आता परत मी आज दुसऱ्यांदा सोडतो. आज मी सेकंड ॲप्लिकेशन माझ्याकडून घेतले आज सोडण्यासाठी. किती दिवसाचा प्लॉट आहे आपला? आता हा जवळजवळ 26 आणि 30 40-42 दिवसात 40-42 प्लॉट झाला आहे. बांधणी आपली चालू आहे, मी थोडीफार राहिलेली बांधणी. बांधणी झालीच आहे. आणि व्हरायटी कोणती आपली? ही सेंडाची व्हरायटी, सिजंटाची व्हरायटी. आता इतर तुम्ही ठिकाणी आपलं टोमॅटोचे प्लॉट बघता, आता वातावरण थोडं टेम्परेचर जास्त आहे, हवा पण मोठ्या प्रमाणात, त्यामुळे आकसा हा प्रमाण वाढलेला आहे. तर त्या प्लॉटमध्ये आपल्याला तुम्हाला फरक काय वाटते? भरपूर जाणवते फरक, कारण की बऱ्याच जणांच्या आता प्लॉट बघितले ना, सगळ्यांचे शेंडे विल्टिंगचे प्रॉब्लेम आहे. विल्टिंगचं प्रमाण जास्त आहे वर्षी. आपल्याला तसं अजून तर काही प्रॉब्लेम आलेला नाही. विल्टिंग नाही, कुठं आकसाही जास्त प्रमाणात नाही. नॉर्मल आहे 10%, पण त्याचा काही एवढा प्रॉब्लेम नवीन. आता टेम्परेचर एवढं म्हणजे 40-42 पर्यंत टेम्परेचर त्यामुळं हा 100% याच्यावर जाणवणारच. पण शेंडा फ्रेश आहे, अजून काही तसा प्रॉब्लेम नाही मला. वापरून समाधानी आहात का? हो, समाधानी. मिरचीला पण वापरलेली आहे. हो. टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे त्यांचा तुम्हाला संदेश काय असेल? मी सगळ्यांना सांगू शकतो का तुम्ही वापरा, जरूर 2 ॲप्लिकेशन करा. तुम्हाला जे इतर खतांचा खर्च युमिक वगैरे सोडायची गरज नाही, काही नवीन बॅक्टेरिया सोडायची गरज नाही. त्यामुळे संपूर्ण बेट तुम्हाला युमिक आहे, परत ऑर्गॅनिक कार्बन आहे, सीवीड वगैरे सगळं काम करते. 100% शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. म्हणजे काळोखी वगैरे तुमची स्टार्टिंग पासून तुमची राहते, काळोखी वगैरे कॅनोपी झाल्या गोष्टी कमी होत नाही तुमच्या. हो. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर.